नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण नारे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर 2 मार्चला मित्रांनो पेसा निर्णयामध्ये एक बैठक बोलवली होती। त्यामध्ये काय चर्चा झाली किंवा काय निर्णय घेण्यात आला याविषयी विद्यार्थ्यांना माहिती हवी होती। विद्यार्थी म्हणतो की सर त्यामध्ये काय निर्णय झाला, सर तुम्ही आम्हाला माहिती सांगणार होते। तर विद्यार्थी मित्रांनो, फायनली त्यावर सुद्धा देखील अपडेट आली आहे की त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली, काय निर्णय घेण्यात आलेला आहे पेसा पदभरतीबाबत। आणि आज मित्रांनो तुम्हाला मी महत्त्वाची माहिती प्रोव्हाइड करणार आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिनांक बघून घ्या, 4 मार्च म्हणजेच मित्रांनो काल झालेलं एक महत्त्वाचं मित्रांनो पत्र आहे। सामान्य प्रशासन विभागातर्फे मित्रांनो आलेलं हे पत्र आहे। आता ह्या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुमची मित्रांनो पेसा निर्णयाबाबत एक बैठक बोलवली आहे। पुन्हा एकदा मित्रांनो ही बैठक बोलवली होती। बैठक कधी ते दिनांक मित्रांनो 4 मार्च 2024ला म्हणजेच कालच मित्रांनो एक बैठक बोलवली होती। दुपारी मित्रांनो 3:30 ही बैठक बोलवण्यात आली होती। आता मित्रांनो ही बैठक बोलवली तर या बैठकीमध्ये मित्रांनो सर्व जे काही मेन जे व्यक्ती असतील जसे की मित्रांनो अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई, अपर मुख्य सचिव कृषी व पदम विभाग मंत्रालय मुंबई अशा सर्व विभागांना मित्रांनो बोलवले होतं। आणि मित्रांनो या बैठकीमध्ये काय चर्चा होणार आहे किंवा काय निर्णय घेण्यात आला त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करतो। सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ नक्की लाईक करा। ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। कारण 2 तारखेला जी बैठक झाली त्यामध्ये काय निर्णय घेण्यात आला त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे। आणि मित्रांनो काल 4 तारखेला जी आणखीन बैठक होती त्यामध्ये आणखीन काय झालं त्याची तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता विषय काय दिलेला आहे। तर विषय असा मित्रांनो तुम्ही आणखीन बघू शकता, आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील भरती प्रक्रियाबाबत मित्रांनो बैठक बोलावण्यात आली आहे। त्यावर मित्रांनो हे पत्र आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये सांगितलेलं आहे, महोदय महोदया, पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या स्पेशल लीव अपील तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो अद्याप ठिकाणी प्रलंबित आहे। सदर याचिका लवकरच सुनावणीसाठी मित्रांनो येण्याची शक्यता आहे। सदर प्रकरणी माननीय महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांच्या समवेत मित्रांनो दिनांक 2/3/2024 म्हणजेच 2 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीच्या वेळी त्यांनी पेसा क्षेत्रातील विविध 17 संवर्गातील एकूण रिक्त पदांच्या स्थितीबाबतची माहिती तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। म्हणजेच काय, तर मित्रांनो 2 मार्चला जी बैठक झाली तर त्यामध्ये काय निर्णय झाला, विद्यार्थी म्हणतो सर निर्णय काय झाला, सर काय माहिती मिळाली का। तर मित्रांनो त्यामध्ये असा निर्णय झालेला होता की 17 संवर्गातील मित्रांनो जर तुम्ही बघितलं 17 संवर्गातील मित्रांनो पेसा क्षेत्रातील विविध 17 संवर्गातील एकूण मित्रांनो रिक्त पदांची सध्या स्थिती काय, सध्या स्थितीबाबतची मित्रांनो माहिती तात्काळ मागवली होती। आणि असे मित्रांनो निर्देश देण्यात आले होते की एकूण 17 संवर्गातील जे रिक्त पद त्यांच्या देखील माहिती तात्काळ सादर करा असे त्यांनी निर्देश दिले होते। त्यानुसार मित्रांनो तरी सदर प्रकरणी माहिती उपलब्ध करण्यासाठी सोमवार दिनांक 4 मार्च 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता समिती कक्ष क्रमांक 5 मुख्य इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। तरी सोबत जोडलेल्या विवरणपत्रातील माहितीसह बैठकीस आपण कृपया उपस्थित राहावे अशी आपणास विनंती केली आहे। म्हणजे मित्रांनो ही सर्व माहिती घेऊन 4 मार्चला म्हणजेच काल जी बैठक झाली त्या बैठकीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं सांगितलेलं होतं। आता विद्यार्थ्यांनो बघा हे विवरणपत्र होतं, तुम्ही देखील बघू शकता विवरणपत्र क्रमांक 1। तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला दिलं आहे बघा संवर्गाची नावं दिली, ह्यामध्ये एकूण मंजूर पदे, एकूण कार्यरत पदे आणि एकूण रिक्त पदे अशा ठिकाणी माहिती दिली होती। तर महसूल व वन विभागामध्ये मित्रांनो तलाठी असेल, सर्वेक्षक असेल, संवर्गाची नावे, वनरक्षक असेल, कोतवाल असेल आणि वनरक्षक असेल, यामध्ये एकूण मंजूर किती पदे आहेत, एकूण कार्यरत किती पदे आहेत आणि रिक्त किती पदे ह्याची माहिती द्यायची होती। नंतर ग्रामविकास विभाग म्हणजे मित्रांनो तुमची झेडपीची भरती, झेडपीमध्ये ग्रामसेवक हे सर्वात महत्त्वाचं पद आहे, त्याची अजून एक्झाम झाली नाही आहे। शिक्षक, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यकारी, परिचारिका व प्रस्ताविका, नंतर मित्रांनो बहुउद्देशीय आरोग्य सेवक असे मित्रांनो जे मेन पदे त्यांच्या ठिकाणी मंजूर पदे, एकूण कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांची माहिती द्यायची होती। म्हणजेच तुम्ही बघू शकता सर्व विभागांच्या ठिकाणी नाव दिले आहे। आणि विवरणपत्र 2 मध्ये मित्रांनो काय सांगितलेलं आहे की तुम्ही बघू शकता ग्रामविकास विभाग, आदिवासी विभाग आणि शालेय शिक्षण विभाग याचा देखील समावेश आहे। यामध्ये सांगितलेले पेसा क्षेत्रातील एकूण शाळांची मित्रांनो संख्या द्यायची, ग्रामविकास विभागामध्ये शाळांची संख्या सांगायची आहे, एकूण शाळांपैकी शिक्षण अभावी बंद असलेल्या शाळांची संख्या लिहायची होती। आता मित्रांनो ही संपूर्ण माहिती द्यायची होती, कधी द्यायची होती मित्रांनो काल 4 तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मित्रांनो ही सर्व माहिती देखील सादर करायची होती असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो काल ही सर्व माहिती देखील सादर झाली आहे। आणि मित्रांनो काल 4 तारखेला जो काही निर्णय झाला तो निर्णय अजून आणखी कळाला नाही आहे। जसं मित्रांनो ही माहिती या ठिकाणी आता कळाली 2 तारखेला काय निर्णय झाला होता। 2 तारखेला अशी माहिती मिळाली होती की 17 संवर्गातील एकूण रिक्त पदांची संपूर्ण सद्यस्थिती जी आहे त्याची माहिती तात्काळ सादर करा असं सांगितलेलं होतं। तसंच मित्रांनो आता ही संपूर्ण माहिती 4 तारखेला सादर केली। आता 4 तारखेला मित्रांनो म्हणजेच काल या ठिकाणी काय निर्णय झाला हे अजून कळू शकलेलं नाही आहे। जसं मित्रांनो कळणार तसं तुम्हाला मी शेअर करणार आहे की नेमकं पेसा निर्णयाबाबत काय निर्णय झाला। आता विद्यार्थ्यांनो यावर तुमचा अंदाज आला असेल
की संपूर्ण माहिती मागवली जाते. आता ही माहिती मागून मित्रांनो काय केलं जात आहे, तर ही पदभरती लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण सद्यस्थिती काय चालू आहे याची संपूर्ण माहिती मागवली जात आहे. म्हणजेच मित्रांनो तुमचा पैसा भरतीचा देखील मार्ग मोकळा होणार आहे. हा महत्त्वाचा मित्रांनो या ठिकाणी निर्णय घेण्यात आला होता की 17 वर्गातील एकूण रिक्त पदांच्या सद्यस्थितीची माहिती मित्रांनो तात्काळ सादर करा असे निर्देश दिले होते आणि त्यानुसार मित्रांनो सर्वांनी ठिकाणी माहितीसुद्धा सादर केली. आता 4 तारखेला जो निर्णय झाला याची तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. जर तुम्हाला त्याविषयी संपूर्ण जाणून घ्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर 4 तारखेला काय निर्णय झाला याविषयी आम्हाला माहिती प्रोव्हाइड करा. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणार आहे की 4 तारखेला काय निर्णय झाला. जर तुम्हाला हवं असेल तर नक्की लिहा की सर 4 तारखेला काय निर्णय झाला याची माहिती प्रोव्हाइड करा. तर विद्यार्थ्यांनो ही अपडेट तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करतो, कारण तुम्हाला सर्व अपडेट मी प्रोव्हाइड करत असतो JDP भरतीबाबत, पद भरतीबाबत. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.